जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो कुशल मंगल आणि निरोगी असाल. आज जो व्हिडिओ आपण बनवला आहे आणि हा जो व्हिडिओ आता दाखवणार आहे, हा व्हिडिओ जमिनीमधील जे धन असते, गुप्तधन ज्याला आपण म्हणतो, पॉईंटचे काम आपण त्याला म्हणतो, त्याच्यावर हा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे. एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, पण काही लोकांना त्यामध्ये मी विधी सांगितली आहे पण मंत्र नाही सांगितला आहे, म्हणून त्या लोकांना काहीतरी प्रॉब्लेम येत आहे, मला खूप मेसेज येत आहेत. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून देणार आहे आणि हे एक साधना राहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ बघायच्या आधी मी तुम्हाला सांगून देतो, हे 30 दिवसाची तुम्हाला साधना करावी लागेल. मंत्र खूप मोठा नाही आहे, विधान खूप जुनं आहे, म्हणून हा मंत्र आणि विधान खूप काराबीन आणि तुमच्या कामात यायसारखं विधान राहणार आहे. आणि हे जे विधान आहे हे इस्लामी विद्यामधून आहे, जे विद्या इस्माईल जोगीजी यांची होती आणि हे स्त्री राज्यामधली विद्या आहे, मायोंग. ठीक आहे. आसाममध्ये मायोंग आहे, ज्याला आपण स्त्री राज्य म्हणतो. आणि जुन्या ज्या गोष्टी होत्या, जे आपले बुजुर्ग करायचे राहायचे, जुने लोक करायचे, का एक असा प्रदेश होता का तिथं गेल्यानंतर माणसाला कुठल्याही रूपामध्ये बनवायच्या, ज्या तिथं स्त्रीचंच राज्य आहे, तिथं पुरुष नाही, तिथं स्त्री राज्यच आहे. आणि तिथं जे आपले इस्माईल जोगीजी जे होते ते तिथं राहायचे आणि त्यांच्याच विद्यामधून हा मंत्र मला भेटलेला आहे, हा मी तुम्हा लोकांना देत आहे. पण याचं विधी आणि विधान मी सार्वजनिक करू शकत नाही. याचं विधिविधान जे पूर्ण लागल ते मला तुम्ही पर्सनल मेसेज करून विचारायचं. ठीक आहे. मंत्र खूप मोठा नाही आहे, मंत्र छोटासा मंत्र आहे. बस याचं विधिविधान सर्व मी तुम्हाला इथं सांगणार आहे. फक्त मंत्र जो आहे हा गुप्त राहणार आहे आणि हा निशुल्क नाही, याचा शुल्क राहणार आहे. तुम्हाला याचा शुल्क पे करून हा मंत्र प्राप्त होऊ शकते. ठीक आहे. आता तुम्हाला जर समोर व्हिडिओ बघायचा असेल तुम्ही बघू शकता. ठीक आहे. माझ्याजवळ ते काम नाही आहे, किंवा व्हिडिओ पूर्ण बघल्यानंतर मग सांगायचं, मी पहिलेच सांगणारा माणूस आहे. तर हा जो मंत्र आहे हा कुठलं काम करते, तर हा एकच काम करते, ते आहे धन कुठं आहे हे चेक करायमध्ये तुमची मदत करते. तर याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत. ठीक आहे. 2 प्रक्रिया अशा आहेत का हा मंत्र तुम्हाला, जो मी तुम्हाला मंत्र देणार, तुम्ही जर याचा घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला 30 दिवसाची साधना राहणार, 30 डेज. ठीक आहे. 30 दिवसाच्या साधनेमध्ये तुम्हाला रोज 1000 वेळा हा मंत्र जपायचा आहे. मंत्र पहिले आधी सांगतो, मोठा नाही. ठीक आहे. छोटासा मंत्र आहे, जसं नवारण मंत्र येते, छोटासा येते. ठीक आहे. 9 ते 10 अक्षराचा. हा पण मंत्र 12-13 अक्षराच्या वर नाही. ठीक आहे. तर याची साधना तुम्हाला रोज 1000 वेळा जप करायचा आहे आणि हा जप तुम्हाला 30 दिवस करायचा आहे. ठीक आहे. 30 दिवस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा कोंबडा घ्यायचा आहे. ठीक आहे. कोंबडा, त्या कोंबड्याला ज्या ठिकाणी तुम्हाला शंका आहे का इथं गुप्तधन घडलेलं आहे, जमिनीमध्ये इथं धन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथं प्रॉपर पंचामृताने त्या जागेवरती पाण्याचा शिडकाव करून घ्यायचा आहे, पंचामृताचा शिडकाव करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं तो कोंबड्याला थोडंसं पाणी आणि जे बी अन्नधान्य तुम्ही खाऊ घालू शकत असाल त्याला खाऊ घालायचं आहे. त्याला अक्षत कुंकू हळद लावून त्याचं पूजन करून घ्यायचं आहे त्या कोंबड्याचं. त्याच्यावर थोडेसे फुलं टाकून त्याला तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे आणि जो मंत्र तुम्ही जो सिद्ध केलेला आहे 30 दिवस बसून, त्या मंत्राला 800 वेळा, ठीक आहे, 800 वेळा बोलायचं, त्याच्या कानामध्ये फूक मारायची, बोलायचं फूक मारायची, बोलायचं फूक मारायची. त्या कोंबड्याच्या कानामध्ये तुम्ही 800 वेळा फूक मारल्यानंतर जो मंत्र सिद्ध झालेला आहे त्या मंत्रांनी 800 वेळा त्या कोंबड्याच्या कानामध्ये फूक मारल्यानंतर तुम्हाला तो कोंबडा खाली सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. खाली सोडून दिल्यानंतर त्या कोंबड्याच्या मागे कोणी जाणार नाही, फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं असते. तो कोंबडा त्या ठिकाणी जाणार ज्या ठिकाणी गुप्तधन घडलेलं आहे, तिथं जाऊन पायाने ते जागा तो कोरणार. ठीक आहे. ते जागा तो कोरणार, समजून घ्यायचं तिथं 110% 1001% घडलेलं धन आहे. ठीक आहे. किंवा तो तिथं त्याची चोच मारत.
चोच मारण त्या ठिकाणी तुम्हाला गड्डा खोदायचा आहे. बाकी मी असं तुम्हाला म्हणत नाही का तुम्ही गडलेलं धन काढा, त्याच्यामध्ये रिक्स राहते, त्याच्यावरती कुठली तरी शक्ती बसवलेली असते, तर तुम्ही योग्य तो माणूस तिथं आणायला पाहिजे. जो त्या शक्तीला बांधन ते तुमचं जे गडलेलं धन आहे ते योग्य तर वरते काढन. त्याला शुद्धीकरण केल्याशिवाय त्याचा वाटा होत नसते, कारण की शुद्धीकरण करणं खूप आवश्यक आहे. त्याचं शुद्धीकरण झाल्यानंतर तुम्हाला त्यातलं 25% हे चांगल्या कार्यामध्ये लावायला पाहिजे आणि जे 75% आहे ते तुम्ही तुमच्या वापरामध्ये घेऊ शकता. 25% हे कुठले गरिबांना काहीतरी दान करायला, कुण्या मुलीला, कुण्या परिवाराला जर त्यांची व्यवस्था नसेल, त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यांचं लग्न करायला, किंवा कुठल्याही मंदिराला, आश्रमाला काहीतरी भेट करून देणे, तिथं जेवणाची व्यवस्था किंवा काही असे तुम्ही काही चांगले कामं करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत भेटणार. ठीक आहे. दुसरा पॉईंट याचा कुठला आहे तो पण मी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये 2 आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट ऐकून घ्या. एक मातीची प्लेट अवेलेबल करायची आहे आणि त्या मातीच्या प्लेटवर तुम्हाला तो मंत्र पारशी लिपीमध्ये 600 वेळा लिहायचा आहे. ठीक आहे. लिहायसाठी कुठली शाई किंवा कुठला पेन किंवा कुठली वस्तू वापरायची आहे ते मी तुम्हाला सांगणार. त्यांनी तो 600 वेळा मंत्र लिहायचा आहे. मंत्र लिहिणं झाल्यानंतर रात्री ज्यावेळेस तुम्ही झोपसाल त्यावेळेस ते जे प्लेट आहे हे तुमच्या उशीखाली घ्यायची आहे. ठीक आहे. झोपायच्या वेळेस ते प्लेट तुमच्या उशीखाली घ्यायची आहे. त्याने तुम्हाला स्वप्न पडणार 100%. ठीक आहे. स्वप्न पडणार. स्वप्नाच्या माध्यमातून तुम्हाला एक जागा डिसाईड, तुम्हाला सर्व तुम्ही ते ओळखीचंच राहणार का हे जागा कुठली आहे काय आहे, कारण की ते स्वप्न राहणारच नाही. ॲक्च्युली ते शक्ती तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला उठवून आत्मेला तुमच्या नेऊन तिथं दाखवून वापस आणून सोडणार. ठीक आहे. पण ते आपण स्वप्नच मानून चालूया. तुम्हाला ते सर्व स्पष्ट होणार. दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट तुम्हाला सर्व आठवण राहणार का इथं आपण आलो होतो, इथंच असं असं होतं आणि इथंच आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. तर हे त्याचे 2 पॉईंट आहेत. तुम्ही इच्छुक जे व्यक्ती असतील ते व्यक्ती मला कॉन्टॅक्ट करू शकतात. हां, याचा जो मंत्र आता बाकी याचा मंत्र आणि कुठल्या पेनाने ते लिहायचं आहे हे 2च गोष्टी मी मागं ठेवलेल्या आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला जर लागल्यास तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती मेसेज करून, व्हॉट्सअप मेसेज होते, कॉल होत नाही, त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माझ्याशी परस्पर बोलू शकता. मी तुम्हाला योग्य ते माहिती देणार आणि मंत्र देणार. याचा शुल्क राहणार, तो तुम्हाला पे करायचा आहे. ज्या व्यक्तीला बिना शुल्कचा मंत्र पाहिजे ते कृपया मला मेसेज करू नका. ठीक आहे. एक ग्रुपची लिंक मी याच्याखाली ॲड केलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तिथं तुम्ही जाऊन ग्रुप आपला जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला बेसिक जे माहिती पाहिजे ते तुम्हाला भेटत राहते. ठीक आहे. चला, जय श्री महाकाल. अलक आदेश, नमो आदेश.